फिफा विश्वचषकामधील इराणच्या पहिल्या सामन्यापूर्वी आंदोलन करण्यात आलंय। इराणी वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी लॉस एंजेलिसमध्ये हे आंदोलन केलं। इराणी राजवटीत होत असलेल्या अन्याय अत्याचारांचा निषेध या आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आलाय। इराणमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्यानं या देशाच्या संघाला स्पर्धेत सहभागी होऊ देऊ नका अशी मागणी आंदोलकांची आहे। या आंदोलनामध्ये इराणचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असगर अदिबी हे सुद्धा सहभागी झाले। फुटबॉल वर्ल्ड कपला 11 जून पासून सुरुवात होणार आहे। 15 जूनला इराणचा पहिला सामना होणार आहे। हा सामना अमेरिकेमध्येच खेळवण्यात येणार असल्यामुळे सामन्यापूर्वी आणि नंतर सुद्धा तीव्र विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये पेठापेठांमध्ये सजावट करण्यात आली आहे। या सगळ्या फुटबॉल खेळाडूंमधील वातावरणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूरची सफर आपण करतोय आणि मी सध्या पोहोचलोय गुलाब गल्लीमध्ये। सगळी दृश्य आपण पाहतोय, जी पताका ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। ज्या फिफा वर्ल्ड कपच्या दरम्यान जे खेळाडू असतील, जे चाहते, ज्या देशांचे चाहते असतील त्यांचे सगळे पताका जे त्या गल्लीमध्ये लावल्याचं पाहायला मिळते। सजावट जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे फुटबॉल देखील गल्लीमध्ये खेळताना पाहायला मिळते। कारण फिफाचा सगळा माहोल जो आहे तो या ठिकाणी तरुणांमध्ये पाहायला मिळतोय। तर कंपनीपासून सगळी या ठिकाणी फुटबॉल खेळताना या गल्लीमध्ये पाहायला मिळतात। काय नेमकं जल्लोषाचं वातावरण आहे? एक नंबर वातावरण आहे। आता सध्या बघितलं तर पूर्ण कोल्हापुरात सजावट बघितला, पूर्ण ओव्हरऑल कोल्हापुरात तर एक नंबर वातावरण आहे फुटबॉलसाठी। ही युवा पिढीसाठी प्रोत्साहित आहे त्यांच्याकडून। म्हणजे एक बघितलं तर फुटबॉल म्हणजे हे आपली एक भावना आहे। हा खेळ नसून हा एक भावना आहे। जगातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणणे ही एक भावना आहे।